नाश्ता आणलाय, खाऊन घे. भूक लागलीये ना? तन्मयसाठी घेऊन चालले होते. म्हटलं तुला सुद्धा हवंच होतं. मगाशी मागत होतीस ना खाली. काय ना, आपली तोंड जरी विरुद्ध दिशेला असली तरी एखाद्याला तहान लागली असेल तर त्याला पाणी देणं आणि भूक लागली असेल तर त्याला खायला देणं, एवढी माणुसकी आहे माझ्यात. अगं लागलीये ना भूक. एवढी काळजी आहे माझी. नेत्राने पाठवले. नाही, मला कोणीच पाठवलं नाहीये. मीच आले. इनफॅक्ट सगळे बाहेर गेले. घे ना, खाऊन घे. आणि मी आत येऊ का? मला जरा तुझ्याशी केदारबद्दल बोलायचं होतं. खूप महत्वाचं बोलायचंय. खरं तर बरेच दिवस माझ्या मनात होतं, पण तुला कसं विचारू असं वाटत होतं. त्या दिवशी तू बोलता बोलता केदारबद्दल बोललीस. तुला माहिती आहे ना केदार कुठे आहे ते? हे बघ, मला माहिती आहे हे युद्ध शेवटच्या टप्प्यात आहे, पण या सगळ्याचा केदारशी काय संबंध? सांग ना, कुठे आहे माझा केदार? केदारचं काय? तुला माहिती आहे ना, मग सांग ना. एकदा सांग ना मला केदार कुठे आहे ते. फक्त एकदा सांग. हे बघ, मला फक्त माझ्या केदार बद्दल जाणून घ्यायचे. बाकी कशाशी मला काही देणं घेणं नाहीये. प्लीज प्लीज एकदा सांग ना, प्लीज. बस सांगते. केदार जिवंत आहे. कुठे? कसा आहे? खरंच तुला केदार पुन्हा तुझ्या आयुष्यात यायला हवाय? केदार या घरात पुन्हा यायला हवाय का तुला? हो, हो, नक्की? हो. मग तुला आत्तापासून एक गोष्ट करावी लागेल. तुला आत्तापासून माझं ऐकावं लागेल, नेत्राचं नाही.
केल्याने खरंच केदार येईल? शब्द आहे माझा. अरे पण तू कशावरून खरं बोलतेस? मी का विश्वास ठेवावा तुझ्यावर? तू आतापर्यंत घरात जे काही केलेस ते बघतात कशावरून तू हे सगळं खरं बोलतेस? सांग ना, विश्वास का ठेवू मी तुझ्यावर? विश्वास ठेवावाच लागेल. तुम्ही केदारला शोधलं सापडला का? नाही ना, कारण केदार कुठे आहे ते कोणाच्या बापाला समजणार नाही, पोलिसांना सुद्धा नाही. कारण केदार कुठे आहे हे फक्त मला माहिती आहे. मी पाया पडते तुझ्या. प्लीज मला सांग, माझा केदार कुठे आहे? मला माझा केदार हवाय परत. प्लीज सांग ना, कुठे माझा केदार? नेत्राने पाठवलंय ना तुला? मी चालले. त्या दिवशी तू केदार बद्दल बोललीस तेव्हापासून मला असं वाटत होतं केव्हा एकदा तुझ्याशी केदार बद्दल बोलते म्हणून आले मी. प्लीज सांग ना, माझा केदार कुठे? मला माझा केदार हवाय. हा ठीक आहे, कळवतो मी. तुझं इथं काय काम? आणि तुला सांगितलं होतं ना मी नसताना इथे यायचं नाही म्हणून. काहीतरी घोळ नक्कीच आहे. काय येते कळत नाही. देवी आई, तुझ्या कृपेनेच हा ध्वज आमच्या हाती लागलाय. विरोचकाबरोबरच्या महायुद्धात अशीच आमच्या पाठीशी राह. बरं ठीक आहे, ओके. टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे ना? हो, मी सांगतो. काकू अगदी योग्य वेळी रूमच्या बाहेर पडले विरोचकाच्या. टेन्शन घेण्यासारखं काही नाही. आज काकूंनी जे काही धाडस दाखवलंय त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्यासाठी खूप मोठा धोका पत्करलाय त्यांनी. कारण तिला सुद्धा माहित होतं हा ध्वज मिळणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे ते. विरोचक म्हणाला होता की ह्या ध्वजावर त्याच्या मृत्यूबद्दल लिहिलंय. पण मग काहीच दिसत नाहीये. काय लिहिलं याच्यावर? काहीच लिहिलं नाही. असं असूच शकत नाही. काहीतरी लिहिलेलं असणार. हे बघा, एका बाजूला विरोचकाचं चिन्ह आहे, एका बाजूला देवी आईचं चिन्ह आहे. आपण तेव्हाही शोधायचा प्रयत्न केला होता आणि आजही ह्या ध्वजाचं गूढ आपल्याला उकलत नाहीये. ध्वजाचं हे गूढ लवकरात लवकर उकलायला हवं. विरोचक म्हणाला होता की माझ्या मुलाने जी चूक केली ती नाही करणार मी. तह नाही होणार, तह नाही. ती चूक तू करणार नाही. कुठला तह?
तसं काय कुठे ते कळायला हवं, कारण दहाचा कोणताच उल्लेख ग्रंथात नाहीये, पंचपेटिकेत नाहीये. कदाचित त्याचा ध्वजाशीच काहीतरी संबंध असेल. आत्या, आता आणखी उशीर करून नाही जाणार. ध्वज आपल्याकडे आहे हे विरोचकाला कळण्याआधीच काहीतरी करायला हवं. पण काय करायचं काय आपण? हा ध्वज आपल्यापर्यंत देवी आईनेच पोहोचवलाय आणि आता पुन्हा एकदा देवी आईनेच आपली मदत करून आपल्याला या ध्वजापर्यंत पोहोचवलं. मला असं वाटतं वावशीला जाऊया, देवी आईच्या देवळात. तिच्या चरणाशी हा ध्वज ठेवूया, कदाचित तीच काहीतरी मार्ग दाखवेल. ठीक आहे, मग आत्ता लगेच निघूयात आपण. पण नाही, आता नको, विरोचकाला संशय येईल. आपण काहीतरी करतोय हे विरोचकाला अजिबात कळता कामा नये. आता काही झालं ना तरी पुन्हा विरोचकाला ध्वजापर्यंत पोहोचू द्यायचं नाही. एक काम करूया, आता आपण दोघे आज रात्रीच वावोशीला जाऊया. आम्ही उद्या पहाटेपर्यंत परत येऊ, म्हणजे विरोचकाला कळणारच नाही आपण काहीतरी केलंय. नेत्रा, काय बोलतेस तू? तू या अशा अवस्थेत एवढ्या रात्री जाणार आहेस वावशीला? आणि उद्या डॉक्टरकडे पण जायचंय आपल्याला. हो नेत्रा, साहेब, डॉक्टरांकडे जायचंच आहे. आम्ही येतो ना पहाटे परत, पण आम्हाला आज रात्रीच वावोशीला जावं लागेल. साहेब, युद्ध आता अंतिम टप्प्यात आहे. प्लीज प्लीज साहेब, आता थांबवू नका. विरोचकाला हरवायचं असेल तर काहीतरी करावंच लागेल. आणि अद्वैत, मी आहे ना, नको काळजी करूस तिची. तुम्ही नका काळजी करू, आम्ही पहाटे परत येऊ. आत्या आहेत ना माझ्या बरोबर. नेत्रा, आज रात्री निघेपर्यंत आपल्याला ध्वजाला जपावं लागेल. केदार जिवंत आहे. केदार कुठे आहे हे फक्त मला माहिती. काकू, तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. आज तुम्ही धाडसाने जे काही केलंय त्यामुळे आमची खूप मोठी मदत झाली आहे काकू. थँक्यू काकू. नेत्रा, प्लीज मला थँक्यू म्हणून पर्क करू नकोस. तसं नाही, पण बघ नेत्रा, मी तुला काय सांगितलं होतं, या युद्धात माझी काय मदत होईल मला माहित नाही, पण आज जे काही घडलंय ना त्याच्यामुळे या युद्धात माझा खारीचा वाटा आहे हे समाधान मला आयुष्यभर राहील. बरं मला सांग, काम झालं ना? हो, विरोचकाला अजिबात संशय आला नाहीये ना? नाही, म्हणजे मला तरी तसं वाटत नाही. जर त्याला संशय आला असता तर त्याने नक्कीच काहीतरी केलं असतं. बरोबर. बरं, मी जाऊन फाल्गुनीताईंना भेटून येते. त्या बराच वेळ त्याला खाली आल्या नाहीयेत. अगं ती फोनवर बोलतेय, माहेरी फोन केलाय, मस्त रमलीये. हो का? बरं, मग मी थोड्या वेळाने जाऊन त्यांना भेटूनच येते. हो. मी आलेच. नेत्रा, विरोचकाला खरंच माहित असेल का ग केदार कुठे आहे ते? केदार काका? हो, म्हणजे विरोचकाला बोलण्यात गुंतवण्यासाठी मी केदारचा विषय काढला होता. तेव्हा विरोचक आत्मविश्वासाने म्हणाला की त्याला माहिती आहे केदार कुठे आहे ते. मला कळतंय नेत्रा, पण विरोचक जे काही म्हणाला ते खरं असेल तर, त्याला माहित असेल तर केदार कुठे आहे ते, आणि माझा केदार जर परत येणार असेल ना तर मला ते हवंय. केदार काका जर परत येणार असते ना तर ती जगातली सगळ्यात चांगली गोष्ट असेल. पण जेव्हा ते परत येतील तेव्हा ते विरोचकामुळे नसेल, देवी आईमुळे असेल. काकू, तुम्ही असा विश्वास नका ठेवू विरोचकावर.
आपल्याला खूप महागात पडेल ते. तुम्ही प्लीज विरोचकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आणि तुमचा देवी आईवर विश्वास आहे ना? आहे ना विश्वास? मग देवी आई सगळं व्यवस्थित करेल. हं? आता हे सगळं मनातून काढून टाका. मी आलेच. केदार काकाचं नाव घेतलं तरी काकू इमोशनल होते. लगेच तिच्या डोळ्यात होप जिवंत होतात. आय रिअली होप विरोचकाचं बोलणं काकूने मनावर नको घ्यायला. साहेब, काकूंनी विरोचकाचं बोलणं मनावर घेतलंय म्हणून तर त्या हे सगळं बोलल्या. इतकी वर्ष झाली केदार गायब आहे. केदारचं असं गायब होणं ही जखम कधीच भरून निघणार नाही. पण एव्हाना केतकीने हे सत्य स्वीकारायला हवं होतं. नाही बाबा, शेवटच्या श्वासापर्यंत काकू ह्याच आशेवर राहणार की कधीतरी केदार काका परत येते. आता असं वाटतंय काकूंना विरोचकाकडे जाऊ द्यायलाच नको होतं. आता विरोचक जे काही बोललाय ना ते काकूंच्या मनात राहणार. आणि कदाचित विरोचक सतत काकांचं नाव वापरून काकूंना भेटायचा प्रयत्न करणार. नाही नेत्र, असं नाही होणार. मी बोलेन केतकीशी, काळजी घेईन मी. मुळात मला असं वाटतं की तुम्ही दोघी यामध्ये पडू नका. बरं मला सांगा, तुम्ही कधी निघताय वावशीला जायला? मध्यरात्रीपर्यंत निघू. विरोचक रात्री बेरात्री जागा असतो. अद्वैतच्या आईच्या फोटो फ्रेम मध्ये लपवलेला ध्वज सुरक्षित आहे की नाही हे बघायला जर तो खाली आला आणि त्याला हे सगळं कळलं ना तर खूप मोठी गडबड होईल. त्यामुळेच आपल्याला जे काही करायचं ते नीट प्लॅन करून ठरवून करावं लागेल. भीती त्याचीच वाटते. विरोचकाला जर कळलं की ध्वज जागेवर नाहीये, तो समोर येणाऱ्या माणसावरती हल्ला करेल. नाही, असं होता कामा नये. सगळ्यांनी विरोचकापासून लांब राहायचं. एक करू शकतो. विरोचकाला असं दाखवायचं की तुम्ही दोघी जणी घरातच आहात, तर